आज शिवजयंती निमित्त तुमच्या मनात काय भावना आहे? प्रथमतः आपले महाराष्ट्रीय कुलस्वामी नाईक तुळजाभवानीला मी मानाचा कोटी कोटी प्रणाम करून आपले ज्यांनी हिंदवी स्वराज्य घडवण्याचं स्वप्न पाहिलं असे आमचे मासाहेब जिजाऊ आणि ज्यांच्या हाताने हा हिंदवी स्वराज्य उभा राहिला ते आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आज शिवजयंतीनिमित्त असंही वेगळं वातावरण तयार झालंय नगर शहरामध्ये की सगळीकडे भगवत स्वराज्य उभं राहिल्यासारखं वाटतं. असं पुन्हा असं वाटतंय की महाराज जन्माला आले काय. असं वाटतं जर महाराज ह्या वेळेस आज जन्माला आले असते तर आज आम्हाला त्यांच्यासोबत राहण्याचा एक वेगळा अनोखा आनंद मिळाला असता. जेणेकरून त्या काळात आम्ही होतो का नव्हतं माहिती नाही, पण ज्या काळात आज त्यांचे इतिहास आम्ही वाचल्यानंतर आमच्या मनात जी स्फूर्ती निर्माण होती, जे हिंमत, जे वीरता निर्माण होती, त्यावेळेस जी वीरता कशा प्रकारची असेल ते आज आम्हाला अनुभवायला मिळाली असती. म्हणून आज मी शिवभक्तांना आणि सगळ्या भारत देशवासियांनी आज या शिवजयंती एक विनंती करतो की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे विचार जर आत्मसात केले आणि प्रत्येक स्त्रीला माते समान दर्जा दिला तर आज आपला हा भारत देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठेही जातीभेद होणार नाही. आणि कोणीही जातीभेद करायचा प्रयत्न केला आणि जिहादीपर्यंत समाज कंटकण्याचं परिस्थितीकडे वाईट नजरेने बघितलं तर छत्रपती शासन त्याला दाखवल्याशिवाय कुणीही शिवभक्त मागे पुढे पाहणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि शिवचरित्र आत्मसात करून शिव विचारावर चढून आपला भारत देश आणि महाराष्ट्राचे विचार शिवरायांचे महाराष्ट्र कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आज मी या शिवजयंतीनं सर्व शिवभक्तांना, देशभक्तांना, माता भगिनींना आज असा संदेश शिवभक्त नात्याने त्यांनी माझी पात्रता नसताना सुद्धा तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मीडियाचे आभार मानतो. आणि आज जे तुम्ही आमच्या मार्फत जे हे तुमचं काम चालू केले त्याबद्दल पुन्हा मी तुम्हाला शुभेच्छा देतो शिवजयंतीच्या. आणि तुमच्या सर्व टीमला बी असेच काम करीत राहा. शिवजयंतीचे सामाजिक कार्य तुमच्या हातून राबवत राहा. प्रत्येक स्त्रीला न्याय मिळून कसा देता येईल त्याचा तुमच्या हाताने, तुमच्या हस्ते असा प्रत्येक ठिकाणी त्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करावा अशी सर्व मीडियाला प्रथमतः नम्र विनंती करतो. आणि सर्व मीडियाचे मनापासून शिवजयंतीने सर्व मीडियाला शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानतो.